एका लहानशा गावात सीता तिच्या 2 मुलांसोबत राहत होती, श्लोक आणि परी. सीता एक विधवा होती. त्यांची आर्थिक स्थिती खराब होती. त्यांचं घरही कच्च्या गवताचं बनलेलं होतं. बाळांनो, तुम्ही दोघं जेवून घ्या, मी जाते. पण आई, जेवून तरी जा. नाही बाळा, खूप उशीर झालाय. आणखी उशीर झाला तर मालक अर्धा दिवस कापून घेतील. श्लोक, तू पण खाऊन घे आणि तुझ्या कामाला जा. हो आई. आणि परी, तुझ्या शाळेला आज सुट्टी आहे ना, मग अख्खं घर नीट साफ करून ठेव. ठीक आहे आई. सीताने तिच्या मुलांना नीट काम समजावून सांगितलं आणि स्वतः कामाला निघून गेली. सीता खूपच मेहनती होती. ती दिवसभर फॅक्टरीमध्ये पॅकेजिंगचं काम करायची. सीताचा मुलगा श्लोक पण खूप कष्टाळू होता. तो दिवसभर हॉटेलमध्ये काम करत असे. दादा, ही घ्या तुमची ऑर्डर. 1 मसाला डोसा आणि 2 कॉफी. त्यांच्या आयुष्यात भलेही खूप समस्या होत्या, तरीही ते, आई आणि मुलं खूप समाधानी होते. पैसे नव्हते तरी ते आनंदात होते. आई बघ, मी अख्खं घर साफ केलं. आणि आई, मी आज तुझ्यासाठी जेवण पण बनवलं. अरे वा, आज तू जेवण बनवलं? हो, म्हटलं तुझी थोडी मदत करावी. बरं केलं. आमची लहानशी परी मोठी होते. एवढी चांगली मुलं पाहून सीता खूप खुश होती. तिची 2ही मुलं तिला खूप मदत करत असत. सगळं चांगलं चालू होतं. पण अचानक पावसाचा सीझन सुरू झाला आणि सीताच्या घरात पाणी गळू लागलं. आई, आता काय करायचं? तिथे भांडे ठेव. जिथे जिथे पाणी गळत होतं तिथे त्यांनी भांडी ठेवली. आपल्याला लवकर पक्क्या घरासाठी काहीतरी करावं लागेल. पण त्यात खूप खर्च होईल ना? हो, विचार करते की फॅक्टरीवाल्यांना घरासाठी कर्ज मागेन. निदान घर तरी पक्का बनेल. हो, मी पण काहीतरी नवीन काम शोधतो ज्याने आणखी पैसे कमवू शकेन. ठीक आहे बेटा. दुसऱ्याच दिवशी सीता फॅक्टरीत मॅनेजरकडे गेली. सर, मला पक्क घर बनवायला थोडं कर्ज हवंय. ठीक आहे, पण किती? निदान 30,000 रुपये. तू जुनी वर्कर आहेस, तुला आमच्याकडून कर्ज तर मिळेल, पण सगळ्या फॉर्मॅलिटीज करायला 15 दिवस लागतील. चालेल सर. आणि हो, महिन्याच्या पगारातून 1,000 रुपये कापले जातील कर्जाचे. बरं सर. सीता खुश होती की लवकरच तिचं घर पक्क बनणार होतं. उद्या सकाळी 5 वाजता ये. 2 तासाच्या आत सर्व घरांमध्ये दूध पोहोचायलाच हवं. आणि महिन्याचे 3,000 रुपये मिळतील. हो दादा, मी उद्यापासूनच येतो. श्लोकने पण नवीन काम शोधलं होतं. बाळा, मला कर्ज मिळेल, पण 15 दिवस लागतील. आई, मला सुद्धा दूध पोहोचवण्याचं काम मिळालंय. फक्त सकाळी 2 तासांचं काम आहे आणि 3,000 पगार आहे. बरं झालं. हे तर खूप छान आहे दादा. तुला कामही मिळालं आणि आईला कर्जही. त्याने आपलं घर पक्क होईल आणि आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात भिजायची गरज नाही. ही सगळी देवाची कृपा आहे. तो सगळं नीट करेल. आतापर्यंत सगळं चांगलं चालू होतं, पण अचानक पाऊस जोरात सुरू झाला आणि पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. सीताच्या घरात पाणी गळू लागलं. हा पाऊस आज थांबेल असं वाटत नाही. जर असंच चालू राहिलं तर गावात पूर येऊ शकतो. सगळे घाबरले होते. रात्रभर ढग गडगडत होते आणि गावात पाणी भरू लागलं. सीताच्या घरातही पाणी भरू लागलं. मुलांनो, गरजेचं सामान घ्या. आपल्याला कुठेतरी जावं लागेल. तिघांनी सामान डोक्यावर घेतलं आणि तिघे पाण्यात चालू लागले. आई, पाणी तर वाढतच चाललंय. आपल्या गावात अशी कोणती जागा असेल जिथे आपण पाण्यापासून वाचू शकू? माहित नाही. श्लोक विचार करतच होता आणि त्याला काहीतरी आठवलं. आई, मला अशी एक सुरक्षित जागा माहितीये, चला माझ्यासोबत. श्लोक त्याच्या कुटुंबाला गावाच्या सीमेकडे घेऊन गेला. तिथे एक जुना ट्रेनचा डब्बा होता. आपण त्या ट्रेनच्या डब्यामध्ये सुरक्षित राहू. पावसापासून वाचायला तिघेही त्या डब्यात जाऊन बसले. निदान इथे आपण कोरडे तरी राहू. आई, हा तर आपल्या घरापेक्षाही छान आहे. इथे झोपायला गादी पण आहे. हो हो, पण आधी खायची काहीतरी सोय करूया ना.
सीताने ते सगळं सामान उघडलं जे ती सोबत घेऊन आली. त्या सामानात एक स्टोव, एक भांड आणि रेशन होतं. सीताने त्या सामानातून जेवण बनवलं. आई, खूप भूक लागलीये. बस 5 मिनिटं. पावसात चालल्यामुळे सर्वांना भूक लागली होती. जेवण तयार झालं त्याबरोबर सीतेने मुलांना जेवायला दिलं आणि स्वतःही जेवू लागले. सर्वांनी घाईघाईत जेवून घेतलं. आपल्या घराची काय अवस्था झाली असेल? बहुतेक बुडालं असेल. पाहूया, आधी हा पाऊस थांबू दे आणि पाणी सुकू दे, मग घराचा विचार करू. तोपर्यंत आपल्या डोक्यावर हे घर आहे ना. हे घर ट्रेन घर? हो, ट्रेन घर. मला तर हे ट्रेन घर खूप आवडलं आई. बरं झालं. पाऊस थांबला आणि हळूहळू पाणी सुकू लागलं. गावकरी आपापल्या घरी परतू लागले. जेव्हा सीता आणि तिची मुलं त्यांच्या घराजवळ गेली तेव्हा त्यांचं घर पूर्णपणे तुटलं होतं. आता काय करायचं आई? काही दिवस ट्रेन घरात राहू आणि जेव्हा फॅक्टरीवाले पैसे देतील तेव्हा हे घर पक्क बनवू. ठीक आहे आई. तिघांनी त्यांच्या तुटलेल्या घरातून सगळं सामान उचललं आणि ट्रेन घरात परत आले. आता ते तिघे तिथेच राहू लागले. रोज इथूनच कामाला जायचे आणि इथेच यायचे. काही दिवसांनी सीताला मॅनेजरने पैसे दिले आणि त्या पैशातून सीताने आपल्या घराचं काम सुरू केलं. या दरम्यान सीता आणि तिचं कुटुंब ट्रेन घरात राहत होतं. ते तिथे जेवण करायचे आणि आज झोपून जायचे. कित्येक दिवस ते ट्रेन घरात राहिले. जवळजवळ 20 दिवसांनी सीताचं नवीन घर तयार झालं आणि मग ते सगळं सामान घेऊन त्यांच्या पक्क्या घरात राहायला आले. आई, हे तर खूप छान आहे. आता आपलं छत गळत पण नाही. हो, शेवटी आपण पक्क घर बनवलंच. पण आई, आपल्याला ते ट्रेन घर मिळालं नसतं तर काय झालं असतं? माहित नाही. कदाचित दारोदार भटकत राहिलो असतो. देवाची खरंच आपल्यावर खूप कृपा आहे की संकटाच्या वेळी आपल्याला ट्रेन घर मिळालं. भलेही संकट होतं पण आपल्या डोक्यावर छप्पर होतं. ट्रेन घरामुळे सीतेचं कुटुंब पुरापासून वाचलं होतं. आज त्यांचं स्वतःचं पक्क घर आहे. पण ते नेहमी त्या ट्रेन घराचे आभारी राहतील. त्या ट्रेन घराने त्यांना पुरापासून वाचवलं, संकटात त्यांना सुरक्षित ठेवलं.